तर हेलो गाईज, दिस इज मी मायसेल्फ श्रीकांत गाडगे. हे बघा, आज आपण काय करणार आहे, आज आपण काही गोष्टी बघणार आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी हे बघा बॅकग्राऊंडला काही काम चालू आहे. मला इतका आनंद वाटतो खरं तुम्हाला सांगू, की आमचे विद्यार्थी हे बघा मागच्या साईडला काम करत आहेत. आणि ते बघा काम करत असताना एवढ्या जिद्दीने काम करत आहे आणि एवढे चांगले विद्यार्थी आहेत. खरं मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. चला मी तुम्हाला दाखवतो, की त्यांचं काय काम चालू आहे. हे बघा सकाळपासून पोरं 9 वाजता आल्यापासून आज बघा प्रॅक्टिकल करत आहे. खूप सगळ्या ईच अँड एव्हरी गोष्ट फ्रॉम बॉटम टू टॉप सगळे गोष्टी स्वतःच्या हातांनी हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेत आहेत. आणि हे अशा पद्धतीने हे बघा ईच अँड एव्हरीथिंग आणि सगळे म्हणजे जी जान से तोड मेहनत करत आहे. हे बघा आता मला खूप छान चांगलं वाटत आहे. मला इंडिव्हिज्युअल खूप हे बघा माझं वय त्यांचं वय सेम असून सुद्धा मला त्यांचं शिक्षक होण्याचं भाग्य मिळालं. मी खूप खुश आहे. हां, एक विद्यार्थ्याला मी विचारत आहे, हां, हा पण चांगला विद्यार्थी आहे. हा पण चांगला विद्यार्थी आहे. त्याला मी विचारलं, "तू काय करतोय एक्झॅक्टली? मला सांग तू काय करतोय एक्झॅक्टली?" त्याने मला सांगितलं, की "सर आम्ही वायरिंग करत आहे." बरोबर. दुसरा विद्यार्थी म्हटला, "चलो, अपन दूसरे विद्यार्थी को टारगेट करेंगे." अभी पूछा, "मैं आप क्या कर रहे हो? बताओ." चलो. फिर मग मी तिसऱ्या विद्यार्थ्याकडे गेलो, त्याला विचारलं. सगळ्या गोष्टी सगळे लोकं मला एकच सांगत होते, "सर आम्ही हे करत आहे, ते करत आहे, वायरिंग करत आहे, असं तमकं, अमकं-तमकं, फलाना-टिमकं." तर मी त्यांना सांगत आहे, की "बाळांनो, जे पण तुम्ही करताय खरं-खरं खूप चांगली गोष्ट आहे." आणि मी त्यांना मोटिव्हेट करत असतो. माझं रोल आणि माझं हे तेच आहे, एम तेच आहे, की त्यांना हमेशा मोटिव्हेट केलं पाहिजे, त्यांना पुश केलं पाहिजे आणि त्यांना हेल्प केली पाहिजे त्यांच्या ह्याच्यासाठी. अशा पद्धतीनं. बघा त्यांचं अजून पण काम चालू आहे. किती टीमनी काम करत आहे. ठीक आहे ना. मी त्यांना काय केलं होतं, सॅग्रिगेट करून दिली होती टीम. ए, बी, सी, डी अशा प्रकारे 5-5 जणांची टीम केली, तर टोटल 20 जणांची टीम आहे आमच्याकडे. हे बघा एक जण स्टूलवर उभं राहून काम करत आहे. ठीक आहे. एक जण ड्रिल मशीन घेऊन ते तिकडे करत आहे. आता बघूयात तो कुठं लावतो ड्रिल. अरे, अरे, तसं काय करतो बाबा? तसं काही करू नको. काय करतो तिकडं? बरं, ड्रिल त्याच्या हातामध्ये हां, गुड, 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 गुड. ठीक आहे. ठीक आहे, चालतंय. आता काही प्रॉब्लेम नाही. सर्व काम झाल्यानंतर आता बघूयात आपण बोलूयात. शिक्षक आलेले बघा. ते आले. त्यांना आल्यानंतर त्यांना सांगितलं मी पहिले तर कुठली-कुठली वायरिंग केली. 3 सेक्शनमध्ये केली होती. तिन्ही पण सांगितले मी विद्यार्थ्याला म्हटलं, "तूच एक्सप्लेन कर बाबा. तू एक्सपेरिमेंट केलं, तू एक्सप्लेन कर." त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. मी पण सांगितलं. परत दुसऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं, "हे बघा बल्ब लागलेले आहेत." एकाने जिना वायरिंग, हॉस्टेल वायरिंग आणि गोडाऊन वायरिंगचं एक्सपेरिमेंट केलं होतं. 3 ग्रुपमध्ये डिफरंट ग्रुपमध्ये केलं होतं. सगळ्यांनी एक्सप्लेन चांगल्या प्रकारे केलं. सर अगदी खुश झाले. खूप त्यांना पण छान वाटलं आणि पोरांना अप्रिशिएट केलं. मला पण फार छान वाटलं हे बघून. बरं, त्याच्यानंतर काय आहे, विद्यार्थी परत आल्यानंतर परत तेच दाखवलं, डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. ठीक आहे ना. डेमॉन्स्ट्रेशन दाखवल्यानंतर मी पण त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची थोडी ॲड केली. मी पण त्यांना थोडंसं ज्ञान सांगितलं, की माझं पण कॉन्ट्रिब्युशन होतं. हे बघा फार छान खुश आहेत पोरं. पोरं खूप आहेत. हे बघा एक अजून शिक्षक आलेले, आमचे स्टाफ आलेले. ते सुद्धा बघून म्हणजे खुश झाले आणि पोरांना फार उत्साह वाटतो. खूप उत्साह वाटतो, की आपण केलेल्या कामाची चीज जर होत असेल, लोकं जर प्रशंसा करत असेल, खूप भारी वाटतं. एकदम भारीची फिलिंग. हे बघा टाळ्या वाजवत आहेत आणि खूप खूप खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बघून खूप असं समाधानी छान वाटतं. हे बघा आजचा आमच्या दिवसाचा असा होता टोटल. खूपच चांगली गोष्ट